शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर महाराष्ट्रात जी काय अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेलं आहे, तर त्याच्या अनुदानासाठी आणि मदतीसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये विभाग जबाबदार आहेत, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे। त्याच्यामध्ये महसूल आणि वन विभाग, त्याचबरोबर कृषी विभाग आणि ग्राम विकास व पंचायत राज विभाग यांचा समावेश आहे। 3 विभाग आहेत मुख्यतः, महसूल व वन विभाग आहे, दुसरा आहे कृषी विभाग, तिसरा आहे ग्राम विकास व पंचायत राज विभाग। मदतीसाठी या विभागांशी संपर्क साधायचा आहे। त्याचबरोबर महसूल आणि वन विभाग या विभागांतर्गत आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट, रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन डिपार्टमेंट आहे, जो अतिवृष्टीसारख्या आपत्तीचं व्यवस्थापन आणि नुकसान भरपाईसाठी काम करतो। त्याचबरोबर कृषी विभाग आहे, शेती पिकांचे नुकसान झाल्यास कृषी विभागाशी संपर्क साधायचा आहे। नुकसानीची माहिती देण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी कृषी विभाग महत्त्वाचा आहे। तुमच्या गावामध्ये कृषी सेवक असेल, तालुका लेवलला कृषी अधिकारी असतील आणि जिल्हा स्तरावर कृषी अधिकारी आहेत, तर यांच्याशी संपर्क करायचा आहे। त्याच्यानंतर ग्राम विकास व पंचायत राज विभाग अतिवृष्टी आणि पूरहानी कार्यक्रमांतर्गत या विभागाचं काम असतंय। त्याच्यामुळे बाधित गावांमध्ये मदत पोहोचवण्यासाठी ग्राम विकास विभाग जबाबदार असते। त्याच्यामध्ये या विभागांशी संपर्क साधण्यासाठी आपण काय करायचे, तर नुकसानीची माहिती द्यायची। सर्वप्रथम आपल्या शेतीची आणि मालमत्तेचे नुकसान झाल्यास जवळच्या तलाठी कार्यालयात आपण भेट द्यायची आहे। त्यांना ही संपूर्ण माहिती सांगायची, आपल्या शेतीचं काय नुकसान झालंय, आपल्या घराचं काय नुकसान झालंय, आपल्या जनावरांचं किती नुकसान झालंय, कशा पद्धतीनं तुमचं संपूर्ण जी काय माहिती आहे ती संपूर्ण माहिती त्या तलाठी असेल, कृषी विभागातील कृषी सेवक असतील यांना सांगायची आहे। संपूर्ण स्पॉटवर नेऊन तुम्हाला ते त्यांना दाखवायचं आहे, तुमच्या घराचं, शेतीचं आणि जनावरांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते। आणि त्यानंतर सरकारची वेबसाईट आहे, महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाच्या वेबसाईटवर तुम्ही नुकसान भरपाईची त्या ठिकाणी नोंदणी करू शकता। म्हणजे ई पीक पाहणी आहे ती पण तुम्ही करून घ्यायची। आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधायचा आहे। आपत्कालीन परिस्थितीत मदत आणि पुनर्वसनासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महसूल व वन विभाग आपल्याला संपर्क करू शकता। महाराष्ट्र कृषी विभागाच्या नुकसान नोंदणीसाठी आपले सरकार पोर्टल आहे, त्यावर सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता। या पद्धतीनं तुम्ही आपली नुकसानाची जी काय आहे ती त्या ठिकाणी संपर्क करा। तलाठी, ग्रामसेवक, त्यानंतर कृषी विभाग या ठिकाणी तुम्ही मी सांगितलेले 3 जे आहेत विभाग त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे। धन्यवाद।